ज्या गेली 2 दशकं जो क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवतोय आपल्या आक्रमक फटकेबाईच्या जोरावर, ते सर कृष्णा सातपुते गणपती वॉरियर्स फोंडा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना मैदानावर उपस्थित. आज या शेवटच्या साखळी फेरीच्या त्यांच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी निश्चितपणे सर कृष्णा सातपुते यांच्याकडनं आपल्यास पाहायला मिळाली. त्या अर्धशतकी खेळीबद्दल प्रथमतः सन्माननीय कृष्णा सातपुते सर, आपलं मनपूर्वक अभिनंदन. मात्र एक दिग्गज असा खेळाडू आपला क्रिकेटचा अविरत या ठिकाणी प्रवास सादर करीत असताना या ठिकाणी या गोवा राज्यामध्ये ध्रुव ट्रॉफीमध्ये गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ फोंडाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालाय, त्याबद्दल मनपूर्वक आभार. क्रिकेटचा महासंग्राम अनेक वेळा कृष्ण सातपुते सर आपण पाहिलात. मात्र गोवा राज्यामध्ये ध्रुव ट्रॉफीचं आयोजन आणि या ध्रुव ट्रॉफीमध्ये गोवा राज्याच्या क्रिकेट रेड्या क्रिकेट रसिकांकडनं आपल्यास जो प्रतिसाद मिळतोय, एक नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय, त्या नीटनेटक्या आयोजनाबद्दल आणि या क्रिकेट वेगळ्या क्रिकेट रसिकांबद्दल आपण काय सांगाल? प्रथम मी गोव्याचे जेवढे बी प्रेक्षक आहेत आज मॅच बघण्यासाठी आले होते माझे फॅन्स क्लब, त्यांचं मनापासून मी आभारी आहे. आणि ध्रुव ट्रॉफीचं बोललं तर शब्द कमीच आहेत. दीपक भाऊंनी जे हमेशा दरवर्षी जे टुर्नामेंट भरवतात, कारण मध्ये 1-2 वर्षे झाली नाही, परंतु गेल्या वर्षी आम्ही चॅम्पियन झालो होतो. आणि खरोखरच मनापासून त्यांचा बी आभारी आहे त्यांचा, जी ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. आणि आम्ही आता हारलो, पण ठीक आहे, बॅटिंग होणं गरजेचं होतं माझं, कारण खूप जण अपेक्षेने थांबले होते. तर थँक्यू सगळ्यांना परत एकदा. सर कृष्णा सातपुते आपल्यासोबत बोलत राहावं असं आम्हाला वाटतंय, कारण क्रिकेटचा अविरत प्रवास आपल्या माध्यमातून घडताय. गेली 2 दशकं आपण या ठिकाणी खेळतायत. मात्र मॉडर्न क्रिकेट सध्याचं आणि ज्यावेळी तुम्ही क्रिकेटला सुरुवात केली त्यावेळी द लिजंड ऑफ क्रिकेट टेनिस बॉल चा गोवा राज्याचा सितारा म्हणजे संजय नागवेकर सर, हे नाव क्रिकेटमध्ये अधोरेखित राहील. त्या संजय नागवेकर सरांबद्दल आणि 2 दशकांपूर्वी जे खेळाडू खेळत होते त्यांच्याबद्दल एक जुनी आठवण आपल्याकडनं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. खरं तर सांगायचं झालं तर गोव्यामध्ये संजय नागवेकरसारखा कॅप्टन कधीच नाही होणार, कारण डॅझलिंग गोवाला एवढ्या वर्ष त्यांनी चालवलं आणि एकमेव अशी टीम होती की ती आम्हाला हरवायची. खरोखरच खूप चांगली मॅच होती. आणि डॅझलिंग गोवा आणि रणझुंजार वैभववाडी ज्यावेळेस मॅच लागायची, त्यावेळेस सिंधुदुर्गातले सगळे प्रेक्षक कणकवलीच्या ग्राउंडवरती भरभराट होते. त्यावेळेस यूट्यूब वगैरे काय नव्हतं. खूप चांगली कॅप्टन्सी आणि बॅटिंग पण वन साईड करायचं थांबून थांबून, आणि समोरच्या बॅट्समनला कसा आउट होईल त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करून त्याला चेअरिंग बी असं करायचं की ते विकेट टाकून जायचं. मला बी बऱ्याच वेळा त्याने चेअरिंग केलेली तशी. खरंच खूप आठवणी आहेत. आणि परत एकदा सिंधुदुर्गातले गोव्यातले जेवढे फॅन्स क्लब आहेत, खूप वर्षापासून मला म्हणजे प्रोत्साहन एक साथ देत आहे, अशी साथ देत राहा. आणि मी जोपर्यंत क्रिकेट खेळतोय तोपर्यंत तुमचं मनोरंजन करतच राहणार आहे. धन्यवाद. धन्यवाद कृष्णा सातपुते. आपले बहुमूल्य शब्द आपण ऐकले. क्रिकेटच्या या अविरत प्रवासामध्ये येणाऱ्या क्रिकेटच्या कालखंडात आपल्याकडनं बहुमूल्य अशी कामगिरी व्हावी. महाराष्ट्राचं जे नाव तू रोशन करतोयस, गेली 2 दशके क्रिकेटची जी अविरतपणे सेवा करतोय, ती सेवा अखंडितपणे तुझ्या हातनं व्हावत जावी